नमस्कार मंडळी, हे गावावरून ना अक्काने भाजी दिलेली. ह्याला ना चिगळची भाजी म्हणतो आम्ही. चिगळ म्हणतो. बारीक पानांची असते बघा. हे बघा, मी तुम्हाला दाखवते एकदम जवळून. बारीक पानांची असते. तर ह्याला चिवची भाजी पण म्हणतात कोण कोण, पण आम्ही चिगळच म्हणतो. तर ही भाजी मी करणार आहे. खूप टेस्टी लागते ही भाजी आणि गीतांजलीला खूप आवडते. तर गीतांजली पण आलेली, तर सकाळी जाणार आहे, तर ती भाजी घेऊन जाईल. मी भाजी करून ठेवणार आहे, तर म्हणून मी ही भाजी करते आता चिगळची. आणि कशी करते ते बघा तुम्ही. ही आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे भाजी. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि मी मग पुढे दाखवते मी कशी करायची. मंडळी, धुवून घेतलेली मी स्वच्छ. तर एवढी माती वगैरे निघते. तर शेतातले असल्यामुळे ना, आता पाऊस पण आहे ना गावी, तर त्याच्यामध्ये माती रेती असतेच भरपूर. कारण बारीक अशी उपटून ही चिटकलेली असते जमिनीला. तर ते अशी एक एक उपटून घ्यायला लागते. मग ते त्याला माती येतेच थोडी तरी, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवायची आणि बारीक चिरायची. मंडळी, त्याच्यासाठी कांदा घेतलेला आहे मी. 2 छोटे छोटे कांदे घेतलेले आणि लसूण घेतलाय. लसूण पण असा मी क्रश करून घेतलेला आहे. हे बघा, हे असं जरासा क्रश करायचा मोठा मोठा. एकदम बारीक पेस्ट नाही घालायची. हे बघा मंडळी, चिगळाची भाजी तयार झालेली. किती छान आहे, मस्त एकदम. तर भाकरीबरोबर खूप छान लागते. भाकरीबरोबरच खावा. चपातीबरोबर पण लागते छान, पण भाकरीबरोबर खूप छान लागते. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.